शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांना अखेर मंजुरी मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एका क्लिकवर तब्बल 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,892 कोटी रुपये जमा करण्याचा कार्यक्रम पार पडलाय. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तब्बल 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव ज्या हप्त्याची वाट पाहत होते तो 9वा हप्ता आता 10व्या हप्त्यासोबत दिला जातोय. म्हणजेच 9व्या हप्त्याचे 2,000 आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये थेट DBTद्वारे खात्यात येत आहेत. कृषी विभागाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 पैकी 18 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालंय. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगर, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, धाराशिव, नांदेड, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. जर तुमचे नाव या यादीत नसेल तर घाबरू नका. उरलेल्या जिल्ह्यांचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. पण शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या वेळी पैसे आले म्हणून यावेळीही आपोआप येतील या भ्रमात राहू नका. यावेळी पात्रता अटींची कडक तपासणी केली जाते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्या घरात 4चाकी गाडी आहे किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक आहे, त्यांना हा लाभ मिळणार नाही. पैसे मिळण्यासाठी तुमच्याकडे 4 अटी पूर्ण असणे गरजेचे आहे. 1. तुमची KYC आणि फार्मर ID पूर्ण असावा. 2. आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईलशी लिंक असावे. 3. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते सरकारने निवडलेल्या 14 विशिष्ट बँकांमध्येच असावे. मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकल्यामुळे सरकारने यावेळी 14 बँकांची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांसारख्या प्रमुख बँकांचा समावेश आहे. जर तुमच्या मोबाईलवर पैशांचा मेसेज आला नाही तर चिंता करू नका. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे मेसेज उशिरा येतो. अशा वेळी तुमच्या बँकेच्या ॲपवर जाऊन बॅलन्स चेक करा, ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा. लक्षात ठेवा, अर्ज केलेल्या खात्यासोबतच तुमचे आधार कार्ड ज्या इतर बँकांना लिंक आहे ती सर्व खाती एकदा नक्की तपासून घ्या. शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर नमो योजनेच्या नावाखाली अनेक बनावट लिंक्स फिरत आहेत. 3,000 किंवा 5,000 रुपये देण्याच्या बहाण्याने तुमचे आधार कार्ड, ATM पिन किंवा OTP मागितला जाऊ शकतो. अशा कोणत्याही फसव्या लिंकवर क्लिक करू नका. सरकार कधीही फोनवर OTP मागत नाही. खरीप हंगामाच्या या सुरुवातीला हे 4,000 रुपये बियाणे, खते किंवा औषध फवारणीसाठी खूप मोलाचा आधार ठरणार आहेत. ही माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.